मी इथं रताळ्याची थालीपीठ बनवणार आहे। मी इथं 3 रताळे घेतलेला आहे। 2 ग्लास पाणी घालून घेतो मी ह्याच्यामध्ये। 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। आपण रताळ्याच्या हिशोबाने आपण पाणी घालू शकतो। रताळे जास्त असले तर जास्त पाणी घालू शकतो। म्हणजे आपण एक सिटी काढला तरी रताळे शिजतात। मी एक सिटी काढून घेतोय आता। मी इथे घेतलेला आहे साबुदाणे, थोडे साबुदाणे आणि हा थोडासा बारीक रवा ह्याला आम्ही फाईन करून वाटून घेऊया। असं बारीक वाटून झालेलं आहे। पूर्ण स्वीट पोटॅटो आमचे शिजलेले आहेत की नाही, स्वीट पोटॅटो इथं शिजलेले आहेत, रताळे इथं शिजलेले आहेत। आता ह्याला सालं काढून घेतो पाहिजे। रताळ्याला इथं मॅश करून घेऊया। आता आपण मॅश पण करू शकतो, नाही तर किसणीने आपण किसू पण शकतो। तर हे मॅश झालेलं आहे। ह्याच्यामध्ये बॉईल करून घेतलेलं ते पण मॅश करून घेतलेलं आहे। बटाटा घालतो, आता ह्याच्यामध्ये साबुदाणे आणि बारीक रवा घालून वाटून घेतलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये घालतो। खोबरं, कढीपत्ता, मिरची, थोडी कोथिंबीर, मीठ मिक्स करून घेतो इथं। आपण ह्याच्यामध्ये रताळे गोड राहतात त्याच्यामुळे आम्हाला इथं मिरची आपण 2-3 घालू शकतो। मी इथं 2 मिरची घातलेली आहे। पाणी नाही घालायचं ह्याच्यामध्ये, मला सुकच हे मिक्स करून घ्यायचं आहे। असं मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स झाल्यावर ह्याला थोडा टाइम सोडूया। असं मिक्स झाल्यावर थोडा टाइम ह्याला ठेवूया आपण लावून घेतल्यावर। मी इतकं पोर्शनमध्ये घेतलेलं आहे। ह्याला छोटं छोटं आपण पुरीच्या आकारमध्ये ह्याला आम्ही थापून घेऊया। थोडंसं पातळ पण आपण घेऊ शकतो। जास्त पातळ केलं की पाण्यावरनं येऊ नाही शकत। आपण कपडा पण घेऊ केलं तर चालतंय। असं करून मी करून घेतलंय। थोडं तेल घालून घेतो इथं। तवा तापलेला आहे, हे पाण्यावरनं आराम असं सुटतं। वरनं थोडं तेल घालून घेतो ह्याच्यामध्ये। गॅस एकदम हलकं ठेवून आपण फ्राय करू शकतो। ह्याला मी आता परतून घेतो। याचे थालीपीठ रेडी आहे। हे मी चटणीसोबत सर्व केलेलं आहे। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।